परमेश्वर अनुभव माणसाचा अंतर्बाह्य कायापालट करत असतो. परमेश्वराने अब्राहमाला बोलावलं आणि अब्राहम संपूर्ण समूहाचा जनक बनला. आजच्या पहिल्या वाचनामध्ये याकोबाचा ईश्वर अनुभव आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे. तसं पाहता याकोबाच्या जीवनामधील 2 ईश्वर अनुभव आहेत. त्यातील आज पहिला अनुभव आपल्यासमोर सादर करण्यात येईल. उद्या दुसरा अनुभव आपल्यासमोर सादर केला जाईल. पार्श्वभूमी अशी आहे की याकोब आपला भाऊ एसाव ह्याच्यापासून पळून जात होता. कारण काय? त्याने त्याचा ज्येष्ठत्वाचा आणि त्याच्या ज्येष्ठ पुत्राचा अधिकार जो असतो तो हिरावून घेतला होता आणि आपला बाप इसाहक ह्याच्याकडून त्याचा आशीर्वाद चोरून घेतला होता. म्हणून एसाव त्याच्यावरती डूक धरून होता. त्याला ठार मारण्याचं त्याने कारस्थान रचलेलं होतं. अशा वेळेला याकोब आपल्या भावापासून पळून जातो आणि रस्त्यामध्ये त्याला परमेश्वराचं दर्शन घडतं. काय नक्की तिथे घडत असतं? त्याला एक साक्षात्कार दिसतो. एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागलेला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढ उतार करत आहेत. अशा प्रकारचं स्वप्न त्याला दिसलं आणि मग परमेश्वर त्याच्याशी बोलतो. अशा प्रकारच्या स्वप्नाचं स्पष्टीकरण योहानाचं शुभवर्तमान अध्याय 1 वचन 51 मध्ये देण्यात आलेलं आहे की नथनेल ह्याची भेट झाल्यानंतर येशू त्याला सांगत आहे की तुम्ही देवदूतांना मनुष्याच्या पुत्रावर उतरताना आणि वर चढताना पाहाल. म्हणजे याकोबाला जी शिडी दिसली होती ती शिडी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवदूत खाली उतरत होते आशीर्वाद घेऊन. देवदूत वर चढत होते माणसाची प्रार्थना घेऊन. आणि याकोबाला तो प्रसंग इतका भावला की त्याने त्या ठिकाणाचं नाव देवाचं घर असं ठेवलं, बेथ एल. आणि अशा प्रकारे हा अनुभव घेऊन तो मार्गस्थ झाला. शुभवर्तमानामध्ये देखील 2 व्यक्तींना परमेश्वराचा असाच अनुभव येतो. पहिली व्यक्ती आहे याईर आणि त्याची कन्या आणि दुसरी व्यक्ती आहे 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली स्त्री. याईराच्या कन्येचा आजार तिचे वडील प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन कळवतात आणि त्यांना सांगत आहेत की चला, माझी मुलगी नुकतीच मरण पावलेली आहे, तरी तुम्ही जर तिच्या डोक्यावर हात ठेवला तर ती जिवंत होईल. केवढा प्रचंड विश्वास! परंतु असा विश्वास व्यक्त केला म्हणून सगळ्या गोष्टी भरभर घडून येतात असं नाही. येशूने प्रवासाला सुरुवात केली आणि वाटेमध्ये दुसरंच काहीतरी घडलं. 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला मी स्पर्श केला तरी बरी होईन असं म्हणत त्याच्या गोंड्याला शिवते आणि बरी होते. आणि तिथे जणू काही खोळंबा झाल्यासारखं आपल्याला वाटतं. परंतु श्रद्धा अशा प्रकारच्या सर्व अडथळ्यांवर मात करून आपल्याला पुढे जाण्यासाठी शक्ती देत असते. येशू ह्या प्रसंगानंतर सरळ याईराच्या घरी जातो आणि त्याच्या मुलीला मरणातून जिवंत करतो. हे तिन्ही प्रसंग जर आपण एकत्र घेतले तर त्यातून आपल्याला काहीतरी महत्त्वाचं आपल्या आयुष्यासाठी शिकता येतं. याकोबाच्या अनुभवावरून काय शिकायचं? की पापी माणसाच्या शोधात देखील परमेश्वर स्वतः असतो. याकोबाने आपल्या भावाविरुद्ध पाप केलेलं आणि तो पळून जात होता, परंतु रस्त्यात परमेश्वर त्याला भेटला. त्याच्या परिवर्तनाची जणू काही ही पहिली पायरी होती. दुसरी पायरी आपण उद्या अनुभवणार आहोत. याईर, त्याच्याकडून काय शिकायचं? की मुलगी मरण पावलेली आहे, आता सगळी आशा संपलेली आहे, आता काहीच शक्य नाही, तरी देखील तो येशूला काय सांगतो?
तुम्ही येऊन जर तिच्यावर प्रार्थना केली, हात ठेवून, तर ती जिवंत होईल. एवढी श्रद्धा असलेल्या माणसाच्या जीवनामध्ये ईश्वर अनुभव येणार नाही तर काय? आणि तेवढी श्रद्धा त्या रक्तस्रावी स्त्रीने व्यक्त केलेली आपल्याला इतरत्र सांगण्यात आलेलं आहे की ह्या स्त्रीने आपल्याकडचं होतं नव्हतं तेवढं सर्व संपून सर्व प्रकारचा औषधोपचार करून पाहिलेला होता, परंतु तिला गुण पडत नव्हता. तरी देखील एक श्रद्धेची ज्योत तिच्या अंतःकरणात तेवत होती. त्या श्रद्धेच्या ज्योतीच्या प्रकाशात तिला परमेश्वर अनुभव आला आणि तिचं उर्वरित आयुष्य सोनेरी झालं. आज आपण परमेश्वराकडे कृपा मागूया की परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, परंतु आम्हाला तुझा अनुभव हवा आहे. परमेश्वरा, आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या मृत झालेलो आहोत, आमच्यावर हात ठेव, म्हणजे आम्ही नक्कीच जिवंत होऊ, सक्रिय बनू. परमेश्वरा, आमच्याही जीवनातली शक्ती निघून जात आहे, तू आम्हाला स्पर्श कर आणि आम्हाला नवजीवन दे. आमेन.